भारतीय जनता पार्टी उंबरठाण येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकले। उंबरठाण येथील भारतीय जनता पार्टीतर्फे 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत पक्षाची रणनीती, संघटनांची बांधणी आणि आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। बैठकीचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य कलावतीताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। यावेळी अनुसूचित प्रदेश सदस्य एनडी गावित, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष समीर चव्हाण, नगरसेवक विजय कानडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र निकुळे, तालुकाध्यक्ष विठ्ठल गावित, विनायक गावित सर तसेच भाऊडू चौधरी, लक्ष्मण जाधव, सुरेश चौधरी, रामदास दळवी, रामदास चव्हाण, मेनुबाई महाले, ललित चव्हाण, होनाजी भोये, प्रेमराज पवार, अजित सहारे, दीपक भोये, सहारे सर, पवार सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकट करण्याची, गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचे आणि आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले। कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत पक्ष विजयासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा संकल्प केलाय। शेवटी सर्वांच्या एकमताने स्थानिक निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार माननीय कलावतीताई चव्हाण, एनडी गावित आणि समीर चव्हाण यांना देण्यात आले। बैठकीत उत्साहपूर्ण वातावरणात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या घोषवाक्याखाली विजयाचा नारा देत कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्जतेचा संकल्प केलाय। उंबरठाणमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, संघटन बळकट करण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।